मित्रांनो, भोसलेंच्या घराण्यात संभाजी नावाचे एकूण 3 महापराक्रमी पुरुष होऊन गेले आणि एक विलक्षण दुर्दैवाची आणि योगायोगाची समान गोष्ट तीनही संभाजींच्या बाबतीत घडली होती। ती म्हणजे तीनही संभाजींचा मृत्यू ऐन तिशीमध्ये, ऐन तारुण्यात आणि आपल्या कारकिर्दीच्या कर्तबगारीच्या शिखरावर असताना झाला। यापैकी पहिले संभाजी राजे म्हणजे शहाजी राजांचे चुलत बंधू विठोजी राजांचे थोरले पुत्र संभाजी राजे विठोजी भोसले। दुसरे संभाजी म्हणजे शहाजी राजांचे मोठे पुत्र संभाजी आणि तिसरे संभाजी म्हणजे शहाजी राजांचे नातू महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। आणि योगायोगाची आणखी एक गोष्ट ही होती मित्रांनो की तीनही महापराक्रमी संभाजी भोसलेंचा मृत्यू रक्तरंजित अवस्थेत एकतर विश्वासघातामुळे किंवा ते बेसावध असताना पाठीमागून वार झाल्याने झाला। या तीनही संभाजींसोबत समोरासमोर लढून जिंकणं हे जवळपास अशक्य काम होतं। यातले जे पहिले संभाजी होते ते म्हणजे संभाजीराजे विठोजीराजे भोसले यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ शहाजीराजेंनी आपल्या पहिल्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं होतं। आपल्या मोठ्या मुलाच्या महापराक्रमी संभाजी राजांच्या स्मरणार्थ जिजाऊ मासाहेबांनी आपल्या नातवाचं नाव संभाजीराजे असंच ठेवलं होतं। मित्रांनो, ह्या व्हिडिओत मी तुम्हाला पहिले संभाजी म्हणजे शहाजी राजांचे चुलत बंधू विठोजी राजांचे थोरले पुत्र संभाजीराजे विठोजीराजे भोसले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। मालोजी आणि विठोजी ह्या महापराक्रमी भोसले बंधूंचा दरारा संपूर्ण निजामशाहीत होता। या दोन बंधूंपैकी थोरले असणारे मालोजी आणि त्यांच्या पत्नी उमाबाई यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती, पण तरीही त्यांना अजून मुलबाळ झालेलं नव्हतं। पण धाकटे असणारे विठोजी राजे यांच्या घरी मात्र नंदनवन फुललेलं होतं। विठोजी राजांना एकूण 8 मुलं झाली। संभाजी, खेळोजी, मालोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्र्यंबकजी आणि ककाजी। अहमदनगर जवळच्या बाबा शहा शरीफ या पीराच्या दर्ग्याजवळ आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून मालोजींनी आणि उमाबाईंनी नवस बोलला होता आणि त्यांना 2 पुत्ररत्न लाभली। बाबा शहा शरीफ या पीराच्या नावावरून आपल्या या मुलांची नावं मालोजी राजांनी शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली। 17व्या शतकाच्या सुरुवातीलाच मालोजीराजे भोसले निजामशाही फौजेचं नेतृत्व विजापूरच्या आदिलशाही फौजेविरुद्ध करत होते। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथे दोन्ही फौजांचा सामना झाला। तुंबळ युद्ध माजलं। ह्या अत्यंत महत्त्वाच्या, अटीतटीच्या आणि निर्णायक अशा लढाईमध्ये मालोजी राजांनी निजामशहाला विजय मिळवून दिला, पण दुर्दैवानं त्यांना इंदापूरला वीरमरण ह्या लढाईत आलं। ज्यावेळी मालोजी राजे वीरगतीला प्राप्त झाले त्यावेळी शहाजी राजे वयानं फार लहान होते आणि त्यावेळच्या नियमानुसार निजामशहा ती मालोजी राजांची जहागीर जप्त करू शकत होता। पण त्यावेळी विठोजी राजे आणि त्यांचे थोरले पुत्र संभाजी राजे हे शहाजी राजांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभे राहिले। जर विठोजी राजेंनी किंवा संभाजी राजेंनी आपल्या मनात काही लोभ आणला असता तर ते अज्ञान शहाजी राजांची जहागीर सहज हडप करू शकले असते। मालोजी राजांना मिळालेली वेरूळ, शेवगाव, चाकण, सुपे, पुणे, इंदापूर, कराड इत्यादी प्रांताची विशाल जहागीर एक भरघोस उत्पन्न देणारी होती आणि शहाजी शरीफजी हे दोघं जणच त्या मोठ्या आणि अतिशय श्रीमंत अशा जहागिरीसाठी वारस होते। त्या तुलनेत धाकल्या विठोजी राजांची जहागीर ही डावी म्हणजे कमी उत्पन्नाची होती आणि याशिवाय त्यांच्या जहागिरीला एकूण 8 वारसदार होते। त्यामुळं आपण स्वार्थी विचार करून आपल्या ह्या चुलत भावांची म्हणजे शहाजी आणि शरीफजी यांची बरीचशी जहागीर आपल्याकडे घ्यावी असं विठोजी राजांच्या, मंबाजी आणि इतर 4 मुलांचं स्पष्ट म्हणणं होतं। पण थोरले पुत्र संभाजीराजे हे मात्र अगदी ठामपणे मनात कसल्याही प्रकारची स्वार्थ भावना न आणता शहाजी शरीफजी ह्या आपल्या चुलत बंधूंच्या पाठीमागं अगदी ठामपणे उभे राहिले। आपल्या 5 सख्ख्या भावांचा विरोध संभाजीराजेंनी शहाजीराजेंसाठी पत्करला। त्या पहिल्या संभाजीराजेंनी शहाजीराजांना फार प्रेमानं सांभाळलं। जेव्हा शहाजीराजे 12 वर्षांचे झाले तेव्हा विठोजी राजेंनी, संभाजीराजांनी, शहाजीराजांचे मामा जगपालराव नाईक निंबाळकर यांनी आणि लखुजी जाधवरावांच्या पत्नी म्हाळसाबाई ज्या स्वतःही फलटणच्या नाईक निंबाळकरांच्याच घराण्यातल्या होत्या, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन शहाजीराजे आणि 8 वर्षांची राजकन्या जिजाऊंचा विवाह करण्याचं ठरवलं। जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधवराव अगोदर ह्या संबंधासाठी थोडेसे नाखुश होते, पण नंतर थोडेसे आडेवेडे घेऊन तेही राजी झाले।
या विवाहाच्या निमित्तानं जाधव आणि भोसले ह्या दोन मातब्बर मराठी सरदारांच्या घराण्यातलं वैर कमी होऊन महाराष्ट्रात शांतता नांदेल असाही एक राजकारणी प्रयत्न अनेक मराठी सरदारांचा होता. भोसले आणि जाधव ह्या दोन मराठी घराण्यातल्या वैरालाही एक मोठा इतिहास होता. जाधव घराणं हे मूळचं देवगिरी दौलताबादचंच ते यादव राजघराण्याचे प्रत्यक्ष वंशज होते, तर भोसलेंचं घराणं हे मूळचं सिसोदिया वंशाचं. त्यांचे मूळ पुरुष राणा सज्जनसिंह 14व्या शतकात महाराष्ट्रात येऊन वेरूळ जवळच्या जहागिरीवर स्थायिक झाले होते. मालोजी आणि विठोजी यांचे आजोबा राजा मालकर्णसिंह यांना राजा हा किताब होता. मोठी जहागिरी त्यांना होती. त्यांना वेरूळ सोबतच पुण्याकडेही पुणे, सफे, चाकण, इंदापूरची जहागिरी होती. पण दुर्दैवानं जेव्हा मालोजी विठोजी यांचे वडील बाबाजी राजे भोसले अतिशय लहान होते, तेव्हा त्यांचे आजोबा राजा मालकर्णसिंह आणि राजा मालकर्णसिंहांचे एक पराक्रमी बंधू, ज्यांचं नाव बहुतेक परसोजी किंवा शंभूजी असावं, हे दोघंही एका पुरामध्ये पाण्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडले. ज्यावेळी आपले वडील राजा मालकर्णसिंह आणि आपले चुलते यांचा मृत्यू झाला, तेव्हा बाबाजी राजे हे वयानं अत्यंत लहान होते. त्यामुळे त्यांची जहागिरी निजामशहानं जप्त केली. आता बाबाजी राजांकडे फक्त काही गावांची साधी पाटीलकीच शिल्लक राहिली होती. पण बाबाजींची मुलं मालोजी आणि विठोजी ही मात्र महापराक्रमी होती. हे दोघं जण साधे शिलेदार म्हणून 18 महालांची जहागिरी असणाऱ्या निजामशाहीतल्या सर्वात मातब्बर सरदारांकडं म्हणजे लखुजीराव जाधवांच्याकडं कामाला लागले. आपल्या पराक्रमाच्या जोरावरच हे दोघं भोसले बंधू अल्पावधीतच वरच्या पदांवर पोहोचले. पण कुठल्याशा छोट्या कारणावरून ह्या दोघा भोसले बंधूंचं आणि लखुजी जाधवराव आणि त्यांच्या वडिलांचं खटकलं. याची अनेक वेगवेगळी कारणं इतिहासकार देतात. काही जण सांगतात की जाधवांनी भोसलेंची हेटाळणी केली होती, त्यांचा अपमान केला होता. पण कारण काहीही असो, जाधवांवर चिडलेल्या मालोजी आणि विठोजी भोसले बंधूंनी जाधवांची नोकरी सोडली आणि हे दोघं बंधू वेरूळला येऊन आपली पाटीलकी करू लागले, शेती करू लागले. पण अचानक त्यांना एक प्रचंड मोठं धन त्यांच्या शेतातच सापडलं. बहुतेक त्यांच्या कुठल्या तरी पूर्वजानं ते तिथं पुरून ठेवलेलं असावं. या अचानक मिळालेल्या प्रचंड धनाच्या जोरावर मालोजी आणि विठोजींनी आपली स्वतंत्र फौज उभारली आणि ते निजामशाहीत मोठ्या दिमाखानं दाखल झाले. लखुजी जाधवरावांवर त्यांचा फार राग होता, म्हणून त्यांनी लखुजी जाधवांच्या 18 महालांच्या जहागिरीवरच डल्ला मारून आपली स्वतःची जहागीर वाढवली. लखुजींचा मोठा मुलगा दत्ताजी जाधवराव आणि विठोजींचा मोठा मुलगा संभाजी भोसले यांच्यातही बऱ्याच कारणावरून पुढच्या काळात वैर होतं. पहिल्यांदा लखुजी जाधवांचं स्थान निजामशाहीत प्रथम क्रमांकाचंच होतं, पण नंतर ते भोसलेंमुळेच घसरून दुसऱ्या क्रमांकावर गेलं. यात मालोजी, विठोजी, त्यांचे पुत्र संभाजी यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. निजामशाहीतल्या जहागिरीवरून आणि मिळणाऱ्या मान मराताबावरून दोन्ही कुटुंबांमध्ये म्हणजे भोसले जाधव कुटुंबांमध्ये ठिणग्या उडणं म्हणजे नेहमीच होतं. त्यातच निजामशाहीचा प्रमुख वजीर मलिक अंबरचा कल हा भोसले कुटुंबियांच्या बाजूनच होता. म्हणूनच जाधवांना भोसलेंचा फार राग यायचा. मालोजी राजांनी अल्पावधीतच त्यांचा 2 पिढ्यांपूर्वीचा सगळा मान सन्मान परत मिळवला होता. त्यांचे आजोबा मालकर्णसिंह यांचा वेरूळचा राजा हा किताब आता निजामशहानं मालोजी राजांना दिला होता. याशिवाय त्यांच्या आजोबांची जप्त केलेली पुणे, सुपे, चाकण, इंदापूरची जहागिरी त्यांना परत दिली होती. औरंगाबादला म्हणजे त्यावेळच्या खडकी शहरामध्ये मालापुरा आणि विठापुरा नावाच्या नव्या बाजारपेठाही मालोजी आणि विठोजी यांच्या नावानं वसवल्या गेल्या होत्या. यावरूनच तुम्हाला ह्या मालोजी राजे आणि विठोजी राजे भोसले बंधूंच्या पराक्रमाची कल्पना येईल. भोसलेंच्या घराण्यातले सगळे पुरुष अत्यंत कर्तबगारी होते आणि त्यातच संभाजी राजे विठोजी भोसले हा केवळ 14-15 वर्षांचा विठोजीचा पुत्र पराक्रमाचा नवा यलगार बनून महाराष्ट्राच्या समोर येत होता. तर लखुजी जाधवरावांच्या गटाचं नेतृत्व आता त्यांचा महापराक्रमी पुत्र दत्ताजी जाधवराव या तरुण आणि महापराक्रमी तरुणाच्या हातात येत होतं. मालोजी राजांच्या वीर मरणानंतर विठोजी राजेंनी शहाजी राजांचा विवाह जिजाऊंसोबत लावून दिला. भोसलेंचं वाढलेलं वर्चस्व आणि वाढलेला मान मरातब पाहून लखुजी जाधवरावही आता राजी झाले होते. या विवाहानंतर काही वर्ष शांततेत गेली, पण दोन्ही घराण्यांतलं वैर मात्र पूर्णपणे थांबलेलंच नव्हतं. आतल्या आतच दोन्ही गट धुमसत होते. दोघेही निजामशहाचेच सरदार असल्यामुळे निजामशाही दरबारात दोन्ही गटांचं एकमेकांविरुद्ध शहाचं राजकारण जोरात चालूच होतं. पण संभाजी भोसले, विठोजी भोसले, शहाजी शरीफजी भोसले आणि इतर भोसले बंधू नेहमीच जाधवांच्या गटांना सरशी ठरायचे.
त्यामुळे जाधवांचा गट भोसलेंवर नेहमी दातोट खाऊनच असायचा. या साठलेल्या दारुगोळ्याच्या कोठारावर फक्त एक ठिणगी पडायचा अवकाश होता आणि ही ठिणगी पुरवली ती एका हत्तीनं. दौलताबादला सुलतान मुर्तजा निजामशहा तिसरा ह्यानं आपला एक भव्य दरबारी समारंभ आयोजित केला होता. निजामशहाचे सगळे सरदार दरकदार अगदी झाडून हजर होते. आपला सगळा लवाजमा घेऊन सगळेच हजर होते. समारंभ अगदी व्यवस्थित पार पडला आणि त्या दिवशीचा दरबार आटपून सगळे सरदार आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी परत चाललेले होते. त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच जाधव भोसले गटांच्या माणसांकडून एकमेकांना चिथावणी देण्याचे किरकोळ प्रकारही झालेच होते, पण ते काही फारसे गंभीर नव्हते. लखुजी जाधवराव सगळ्यात अगोदर पुढे निघून गेले होते. त्यांचा लाडका आणि महापराक्रमी पुत्र दत्ताजी राजे जाधवराव आपल्या लवाजमासहित मागून येत होते. भोसलेंचा लवाजमाही त्यांच्या आसपासच होता. तेवढ्यात खंडागळे सरदारांचा एक मानाचा हत्ती बिथरला आणि तो सैरावैरा पळू लागला. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. खंडागळे सरदारांच्या ह्या मानाच्या हत्तीनं जाधवरावांच्या लवाजमातले जाधवांचे काही लोक पायाखाली चिरडले. त्यातच खंडागळे हे भोसलेंच्या गटातले भोसलेंचे अत्यंत जवळचे आणि अत्यंत विश्वासू सरदार होते. आपले काही जाधवांचे लोक खंडागळेंच्या हत्तीनं चिरडले हे कळताच दत्ताजी जाधवराव चिडले आणि त्यांनी त्या हत्तीला ठार मारायचंच ठरवलं. जाधवांच्या गटाच्या शेकडो लोकांनी खंडागळेंच्या हत्तीला चारी बाजूनं गराडा घातला, पण हा हत्ती खंडागळेंना बादशहानं भेट म्हणून दिलेला मानाचा हत्ती होता. त्यामुळेच त्याला मारू नये अशी विनंती करायला खंडागळेंच्या गटातले काही लोक पुढे गेले, पण दत्ताजी जाधवराव आता ऐकण्याच्या मनस्थितीत बिलकुल नव्हतेच. चिडलेल्या जाधवांच्या गटांच्या काही लोकांनी खंडागळेंवरच हल्ला चढवला. मग खंडागळे सरदारांच्या काही माणसांनी तिथून पळून जाऊन जवळून येणाऱ्या भोसलेंकडे मदत मागितली. खरा प्रकार माहीत नसल्यामुळं जाधवांची लोक आपल्या मित्र सरदारांवर खंडागळेंवरच हल्ला करताय असा गैरसमज होऊन भोसले खंडागळेंच्या मदतीला धावले. भोसले तलवारी उपसूनच मदतीला धावले होते. मग झालं तो हत्ती आणि खंडागळे आता बाजूला राहिले. जाधव आणि भोसलेंचं तुंबळ युद्ध जमलं. आता स्वतः दत्ताजीराजे जाधवराव आणि संभाजीराजे भोसले यांच्यातच द्वंद्व युद्ध पेटलं. दत्ताजी जाधवराव तर कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. आपल्या या मेवण्यांना समजावण्याचा शहाजीराजेंनीही प्रयत्न केला, पण तो अगदीच निरर्थक ठरला. दत्ताजीराजे अगदी बेभान होऊन आपली तलवार चालवत होते. त्यांना अडवण्याच्या प्रयत्नात असताना संभाजीराजे भोसलेंच्या तलवारीचा एक जबरदस्त वार दत्ताजींनाच लागला आणि ते धारातीर्थी पडले. सगळीकडे कोलाहल आणि गोंधळ माजलेला होता. आपला अत्यंत लाडका आणि महाकर्तबगार मुलगा दत्ताजी धारातीर्थी पडला ही खबर लखुजी राजांच्या कानावर गेली आणि ते बेभान झाले. आपल्या गटातल्या सगळ्या माणसांना घेऊन रागानं आणि वेगानं ते घटनास्थळी पोहोचले. ह्या वेळेपर्यंत खंडागळे आणि भोसले यांच्या गटांना परिस्थितीची जाणीव झाली होती, पण आता परिस्थिती आटोक्याबाहेरच गेली होती. वेगानं चालून येणाऱ्या लखुजी जाधवरावांना आणि त्यांच्या माणसांना शहाजीराजांनी आपली तलवार म्यान करून अडवण्याचा आणि परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण सुडाच्या भावनेनं पेटलेले लखुजीराव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत बिलकुलच नव्हते. आपल्या लाडक्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीनं त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटलेला होता. आणि मग लखुजीराव जाधवांनी आपला पहिला घाव थेट आपल्या जावयाच्याच अंगावर घातला. तो जबरदस्त घाव शहाजीराजांच्या खांद्यावर बसला आणि शहाजीराजे त्या अनपेक्षित पण जबरदस्त घावामुळे तिथंच बेशुद्ध होऊन पडले. लखुजीराव आपल्या माणसांसोबत घटनास्थळी येईपर्यंत भोसलेंची एकत्र असणारी माणसं तोपर्यंत पांगलेली होती. त्याचा फायदा घेऊन जाधवांच्या कित्येक माणसांनी संभाजीराजांना गराडा घातला. त्यावेळी संभाजीराजांची तलवार त्यांच्या म्यानातच होती आणि त्यांनी मोठ्या आजिजीनं लखुजी जाधवांना झालेली परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण जाधवांच्या माणसांनी संभाजीराजांचं काही एक ऐकलं नाही. चारही बाजूंनी गराडा घालून त्यांनी अचानक हल्ल्याला सुरुवात केली. भाला आणि तलवारींनी संभाजीराजांवर सपासप वार करण्यात आले आणि रक्तरंजित अवस्थेत संभाजीराजांना मृत्यू आला. लखुजीराजे जाधवांच्या वारामुळे शहाजीराजे बेशुद्ध होऊन खाली पडले होते, पण ते मृत्युमुखी पडले असा जाधवांच्या लोकांचा समज झाला होता आणि त्यामुळेच नशिबानच शहाजीराजे वाचले होते. पण ह्या वेळेपर्यंत या दोन गटांच्या संघर्षाची खबर निजामशहापर्यंत पोहोचली होती आणि मग निजामशहा स्वतः गडबडीनं तिथं आला आणि त्यानं दोन्ही गटांना शांत केलं. पण तोपर्यंत दौलताबादच्या प्रवेशद्वारासमोर त्या हत्तीसोबत दोन्ही गटांची कितीतरी माणसं पडली होती. दौलताबादच्या प्रवेशद्वाराजवळच रक्त माणसांचा चिखलच पडला होता. शेकडो लोक नाहक मेले होते.
दत्ताजी जाधवराव आणि संभाजीराजे विठोजी भोसले ही दोन नामी रत्न नाहक कामी आली होती. जिजाऊ मासाहेबांवर एकाच वेळी दोन दुःखांचा प्रहार झाला होता. एकाच वेळी त्यांनी आपले दीर आणि आपला लाडका भाऊ गमावलेले होते. जाधव आणि भोसलेंमधलं वैर पुन्हा एकदा पेटलेलं होतं. जेव्हा लखुजी जाधवरावांना हे कळालं की आपले जावई म्हणजे शहाजीराजे अजून जिवंत आहे, तेव्हा ते भयंकर चिडले होते. आपल्या मुलाच्या मृत्यूला शहाजीराजे हेच कारणीभूत ठरले आहे असा त्यांचा पक्का गैरसमज झाला होता. आणि आता लखुजीराजे जाधवराव आपल्या जावयांच्या म्हणजे शहाजीराजांच्या जीवावरच उठले होते. भोसले आणि जाधवांचं हे वैर मराठा सरदारांमध्ये आणि भावाभावांमध्ये आपापसात भांडणं लावून केवळ गंमत पाहणाऱ्या निजामशहाच्या पथ्यावरच पडलेलं होतं. आणि ह्यामुळंच पुढे जेव्हा शहाजी राजांनी स्वतःच स्वतंत्र हिंदवी स्वराज्य उभारायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यात सगळ्यात मोठा अडथळा आला होता. तो म्हणजे या खंडांगळेच्या मेलेल्या हत्तीचं भूत आणि लखुजी जाधवरावांची सुडाची भावना. जर महाराष्ट्रातले दोन मातब्बर सरदार जाधव आणि भोसले एकत्र असते, महापराक्रमी दत्ताजी जाधवराव आणि पहिले संभाजीराजे भोसले जर कधी जिवंत असते, तर महाराष्ट्राचा आजचा इतिहास काही वेगळाच असता. भोसले आणि जाधवांच्या ह्या वैयक्तिक वैरानं मात्र महाराष्ट्राची फार मोठी हानी केली. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजय कोळपे. मला आपल्याला कळवायला अत्यंत आनंद होतोय की नुकतंच यूट्यूबनं आपल्या चॅनलवर जॉईन मेंबरशिप हे फीचर एनेबल केलं आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे की आपण माझ्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करा. ही मेंबरशिप जॉईन करण्यासाठी आपल्याला दरमहा अत्यंत किरकोळ रकमेचा खर्च येईल. या मेंबरशिपच्या बदल्यामध्ये मी माझ्या मेंबर्सना काही पर्क्सही देण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की महिन्यातून किमान 2 वेळा मी माझ्या मेंबर्सच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी 2 स्वतंत्र व्हिडिओची निर्मिती करणार आहे. यासोबतच लाईव्ह स्ट्रीमिंग, शाउट आउट असेही काही किरकोळ पर्क देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, माझी आपल्या सगळ्यांना प्रेमाची विनंती आहे की आपण माझ्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करावी, की जेणेकरून मला पुढच्या काळात आपल्या समोर अधिकाधिक अत्यंत दर्जेदार ऐतिहासिक विषयांवरचे आणि इतरही अनेक विषयांवरचे व्हिडिओ सादर करता येईल. आपले खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.